तू युट्यूबला दिसेल मग यांची तुझं पण आहे श्री चक्रधर स्वामी की जय। आज आषाढी एकादशी या निमित्तानं आपण सर्व औरंगाबाद निवासी सद्भक्त मंडळी या ठिकाणी येऊन आमच्या आश्रमाला धन्य केलेला आहे। कारण वासनिक हा सुद्धा एक साधकच आहे। तुमच्या दर्शनाने आमचीही योग्यता होणार आहे आणि तुम्हाला निमित्त असलेले आदरणीय पूजनीय ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आचार्य महंत श्री संतोष मुनिजी बाबा आमच्या कुळातलेच आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत। आम्हाला कधी वेळ प्रसंगी ते मार्गदर्शन करणारे आहेत। आमच्या कुळातले एक ज्येष्ठ असे की या पिढीला कपाटे परिवाराला योग्य दिशा देणारे असे बाबाजी आपल्या सोबत आलेले आहेत। हा आश्रम त्यांच्याच कुळातले आहे, नागराज परंपरेतलाच आहे। आदरणीय पूजनीय आचार्य महंत श्री नागराज बाबाजी कपाटे यांच्याच परंपरेतला हा आश्रम आहे। आणि हा आश्रम परभणीमध्ये कपाटे परिवार हा 250 वर्षापासून आहे। पहिला आश्रम परभणीचा कपाटेचाच। परभणीमध्ये कोणीही पाणी पेत नव्हतं। या ठिकाणी एक मोठं नपाळतं होतं दर्गा, तुरुकपीर दर्गा म्हणतात, तिथं रोज हिंसा चालायची। मग अशा वेळेस कोणी इथं पाणी सुद्धा पेत नव्हतं। मग कृष्णराज बाबाजी कपाटे, देमेराज बाबा कपाटे, कापूस तळणीकर बाबा, बिडकर बाबा आणि राहेरकर बाबा यांनी या परभणीमध्ये पाळती केली। परभणी या ठिकाणी चातुर्मास घेऊन। आणि त्या काळी प्रभावती राणीचा एक राजपूत प्रधान होता, तो उपदेशी होता परदेशी नावाचा। त्यांनी या लोकाला आणून ही परभणी पाळती केली। त्यावेळेस कपाटेचा पहिला मठ या परभणीमध्ये झाले आणि तीच परंपरा या ठिकाणी आलेली आहे। पहिला फिरस्तीचे आश्रम होते, नंतर आमच्या गुरुने या ठिकाणी आश्रम बांधला आणि 50 वर्ष झाले या आश्रमाला। आणि त्यानंतर गुरुजी नंतर मी या प्रस्तावावर आहे। ही परंपरा जी आहे देवपूजेची, या देवपूजेमध्ये प्रसाद आहेत, माचुळी आहे, काष्टा आहे, मूर्ती आहेत आणि लोहा आहे। हे सर्व 2 अवताराच्या संबंधातले आहे, श्री प्रभू बाबा आणि चक्रधर स्वामी। या 2 अवताराच्या संबंधित असलेली ही जी देवपूजा पेटी आहे, या महंती परंपरेत 5 जोड आहेत वस्त्रप्रसाद। हे जे दुसरे प्रसाद आहेत ते स्वातंत्र्याचे आहेत, परंतु महंती परंपरेचे कोण्याही महंती परंपरेत 5 किंवा 6 किंवा 7, लईत लई जास्त झालं तर जायराज बाबाच्या पिढीत 10 जोड आहे। याच्या व्यतिरिक्त वस्त्रप्रसाद जास्त पिढीत कोण्या नाही। आपण समजू नये की जिथं जास्त प्रसाद आहे तिथं आपल्याला जास्त वस्त्रप्रसाद नमस्कारले, असं काही नाही। जास्त महंती परंपरेत जास्त 5च प्रसाद आहे, काष्ट आहेत, लोह आहेत। मात्र जास्त जी परंपरा आलेली 5, कोण्याही महंती परंपरेत 5 किंवा जास्त 10 पर्यंत ही मर्यादा आहे। अशा प्रकारचे 5 जोड या महंती परंपरेत आहेत। स्वातंत्र्याचे 10 आहेत। या ठिकाणी जो काष्टा आहे, भोगरामच्या उंबरवट्याचा जे गाठा आहे, पुन्हा विशेषाचा या ठिकाणी जे काष्टाचा गाठा आहे ते डोमेग्रामीच्या महाद्वारीचा दरवाजाचा आहे, उंबरवट्याचा आहे आणि लिंबाचा आहे बेलोपुरीच्या। ही जी पेटी आहे त्या पेटीला लोहा आहे, ते महाद्वारीचा आहे डोमेग्रामच्या। लिंबाच्या ती पेटीला लिंबाचाही काष्ट आहे, महाद्वारीचेही काष्ट आहे
त्या माचोळीमध्ये श्री प्रभू बाबा ज्या आरशामध्ये पाहत होते तो आरसा आहे. मूर्तीलाही त्या आरशाचे विशेष आहेत. आणि ही मूर्ती आमची जी आहे राजधर बाबा असं तिचं नाव आहे. काय नाव आहे? राजधर बाबा. कारण डोमेग्रामच्या राजमठाच्या ओट्याच्या विटेची ती मूर्त आहे. आणि ज्या ओटेवर 29 लीळा स्वामीच्या घडलेल्या आहेत. प्रल्हाद बाईसाला देवनिरूपण, भट्टोबासाला जोर निवृत्ती करणे, रेनाईकाला पूजा अवसर स्वीकार करणे, देमतीला हिंसा ज्ञान, आहुपिंड प्रदान तिला, भट्टोबासाने श्राद्ध भोजन अपराधे दंड करणे, अशा अनेक लीळा त्या ठिकाणी माहीम भट्टाची प्रथम भेट जिथे पूर्वी सांगितली माहीम भट्टाला बोध झाला. अशा प्रकारचे ज्या ठिकाणी 29 लीळा ज्या ओट्यावर बसून रोजचा पूजा अवसर, भट्टोबासाला शास्त्र निरूपण, भट्टोबासाची वाट पाहणं, नेवाशाला गेल्यानंतर जोर निवृत्ती करणं, अशा अनेक त्या ठिकाणी लीळा घडलेल्या आहेत. अशा त्या ओट्यावर बसून स्वामींनी अनेक जीवाचं चिंतन, महादायसाने विचारलं आपण कवना ते चिंती, स्वामी म्हणले सकळ जीवाते चिंती. त्या ओट्यावर बसून स्वामींनी सगळ्या जीवाचं चिंतन केलेलं. अशा त्या ओट्याच्या विटीची मूर्त आहे. तिला राजधर बाबा असं म्हणतात. आणि त्याच पाठीला तिच्या श्रीप्रभू बाबाच्या आरशाचे विशेष आहे. एक लोहाचं ते दंतकोरण आहे श्रीप्रभू बाबाचं. जसं हौसाला दाढ उपटून साधाला श्रीप्रभू बाबाने दाढ काढली आणि प्रसन्न होऊन दिली, ती जरा हलत होती, जरा किडलेली होती. अशा वेळेस श्रीप्रभू बाबा त्या दाढाला कोरायचे जात. तर ते दंतकोरण त्या ठिकाणी आहे. हे जे काष्ट आहे नेवरगावचं आहे, चांगदेवाच्या बाळाण्याचं आहे, पुन्हा महाद्वारीचा आहे. अशा विविध प्रकारचे या ठिकाणी जे तांब आहे तांब कळसाचं आहे. अशा प्रकारे भोग्रामच्या कळशी आहेत. त्या माचोळी 2 प्रकारच्या आहेत. एक छोटी माचोळी आहे आणि एक मोठी माचोळी आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी विशेषाची माहिती आहे. आणि हे विशेष परंपरेचे आहेत. आमचे काही नाही, आमचे काही सत्ता नाही त्याच्यावर. हे मार्गासाठी आलेले, हे पदार्थ मार्गाचा आहे. फक्त आम्ही पुढच्या पिढीसाठी तिला सांभाळून जतन करून पुढच्या लोकांसाठी असंच आबाधित राहावं आणि सर्वांना ईश्वराच्या साधनाची सेवा घडावं या उद्देशाने हे प्रसाद वंदन आहे. मधात जी मूर्त आहे की जी प्रभावती राणी परभणीची होती, जी प्रभावती राणी परभणीची होती, तिचा जो प्रधान होता राजपूत परदेशी, त्याच्या घरी असलेली किटनाच्या कुटुडीची मूर्त आहे 2.5 फुटाची. ती मधात आहे महिला विभागात. म्हणजे ती 300-350 वर्षापूर्वीची आहे. ती अशी म्हणजे तिला बांधणी आहे पितळची. आणि त्या राणीचा जो प्रधान होता त्याच्या वाड्यात, ते राजपुताचा वाडा आहे इथे परभणीत, त्या वाड्यात ती मूर्त होती. आणि त्या राजपूत घराण्याला कपाटेचाच उपदेश होता. म्हणून त्यांनी ती प्रसन्नतेने आमच्या गोपीराज बाबा कपाटे यांना ती दिली. आणि ती परंपरेची मूर्त आमच्या ठिकाणी मधात आहे. कोणाला दर्शन घ्यायचं असलं तर घेऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचं हे वंदन आहे. हे वंदन आमचं म्हणजे कपाटे कुळाचे एक वैभव वाढविणारं आहे. आणि हे सगळं वैभव देवाने आपल्यासाठी साधन चरितार्थासाठी ठेवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही वंदन करून धन्य झालेले आहात. तुमच्या दर्शनानं आम्हीही धन्य झालेले आहेत. वासनिकाचे दर्शने, वासनिक एवढा स्वस्त आहे स्वामींनी सांगितले, त्याची जी महती आहे, चैतन्य विद्यावंता सुद्धा त्याच्या पुढे कमी आहे. अशा प्रकारची त्याची स्वस्तता आहे, त्याची महती आहे. तुम्ही सुद्धा चैतन्य विद्यावंतापेक्षा श्रेष्ठ आहेत. तुमच्या भजनानं सुद्धा ज्ञानाधिकार होतो, भूत भजनाधिकार होतो. अशा प्रकारची आपली पात्रता आहेत. आमचा आश्रम तुम्ही आल्याने धन्य झालेला आहे, पवित्र झालेला आहे, अशी मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि बाबाजींनी ही सेवा दिली, बाबाजीचेही धन्यवाद बाबाजींना देतो आणि आभार मानतो. दंडवत प्रणाम. हा का? बापरे, एवढं मोठं पट्टी शाळेत आणि बांधकाम झालं ना. बाबा मूर्ती, ही मूर्ती कुटुडीची बोलो आहे. बाबा, आप म्हणजे बोलो ना. किटनाची आहे. नहीं आप बोलो ना. म्हणजे वो पाषाणाची नाही. रानी के प्रभावती राणीच्या काळात जो प्रधान होता राजपूत परदेशी ठाकूर, त्याच्या तो उपदेशी होता आणि त्याच्या वाड्यातली ही मूर्त होती.
त्यांनी परभणी पळती केली. आणि हे त्याचं बांधणी वगैरे तेव्हाची आहे बाबा. हा ती बांधणी तेव्हा जुन्या काळाची. हा त्याच काळात. सुंदर बांधणी. इकडे पाणी देतो. फोन नंबर आहे. नाही, नाही, एवढं टाकून दे.